सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 जानेवारी 2026 उद्या वर्षाचा पहिला शुक्रवार आलेला आहे. महिलांनो, काही गोष्टी घरात जरूर करा. वर्षभर माता लक्ष्मीची इतकी कृपा राहील, माता लक्ष्मी तुमच्या घरात इतकी प्रसन्न राहील की जे मागाल ना त्याच्या 1000 पटीने माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. सुख, समृद्धी, घरात पैसा, ऐश्वर्य, आरोग्य सर्व तुम्हाला मिळवून देईल. मुलांची प्रगती होईल, कुटुंबाची आर्थिक भरभराटी होईल आणि तुमच्या घराला एक रक्षण कवच सुद्धा राहील माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने. तर उद्या पहिला शुक्रवार आहे. दिवसभर या गोष्टी आवर्जून करा. अगदी साध्या सोप्या गोष्टी, पण आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टीतून भरपूर मोठी सुख समृद्धी मिळवून देत असतात. तर उद्याचा दिवस खूप खास आहे. वर्षाचा पहिला शुक्रवार. सकाळी अंघोळीच्या पाण्यात उद्या सर्व महिलांनी डोक्यावरून अंघोळ करता आली तर जरूर करा. केस जरूर धुवायचे आहे. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे. खूप नकारात्मकता असेल तर हळदीच्या ऐवजी तुम्ही जाडं मीठ जरी टाकलं ना तरीही चालेल, पण थोडंसं जाडं मीठ किंवा हळद टाकून आंघोळ करायची आहे. छान अशी देवघरात आपल्या देवांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, कुलस्वामिनी, तुमच्या देवघरात जेवढ्या मूर्ती असतील ना, छान असं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. तापवण्याच्या आधी थोडंसं बाजूला काढा आणि आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने, थोडीशी केशर असेल तर केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जरूर अभिषेक करा. सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येतील. उद्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून छान अशी पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पाची पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं वाहून, दुर्वा वाहून पूजा करा बाप्पाची. नंतर देवी देवतांची सेवा पूजा करायची आहे. उद्या देवी आईला सकाळी किंवा संध्याकाळी एक लाल भडक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. महिलांनो, घेऊन या एखादं लाल भडक गुलाबाचं फूल. अगदी जसं रक्त असतं ना असं लाल भडक गुलाबाचं फूल घेऊन यायचं आहे. सकाळी ही सेवा करा किंवा संध्याकाळी, पण सेवा जरूर करा. माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला एक वेणी जरी आणता आली तर वेणीसुद्धा आणा. एखादं कमळाचं फूल मिळालं, कमळाचं पण आणा, पण एक लाल भडक गुलाबाचं फूल जरूर आणायचं आहे. घेताना काटे वगैरे असतील त्या ज्या दादांकडून, महिलांकडून तुम्ही विकत घ्याल त्यांच्याकडून काढून घ्यायचे आहे. कापून घ्या ते काटे आणि मग माता लक्ष्मीला ते लाल भडक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा. त्याबरोबर थोड्याशा अक्षता हातात घ्यायच्या आहे. त्या अक्षतांना हळदी कुंकू कोरडंच लावून घ्यायचं आहे. उजव्या हातात थोड्याशा अख्ख्या अक्षता घ्यायच्या आणि तुम्हाला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. नाही जमलं किमान 1 वेळा तर बोलू शकतो आपण. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला आणि त्या गुलाबाच्या फुलावर त्या अक्षता, हळदी कुंकू लावलेल्या अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहे माता लक्ष्मीला. बस ही एक सेवा तर उद्या प्रत्येक महिलेने जरूर करायची आहे. इतकी सुख सौभाग्यात तुमच्या वाढ होणार आहे. मुलाबाळांना इतकी प्रगती मिळून येईल. पतिदेव जे कार्य करत आहे, काम करत आहे, कष्टाला इतकं दैवी फळ मिळायला लागेल. तुम्ही स्वतः काही कष्ट घेत आहात त्यात सुद्धा सुंदर अनुभव येतील तुम्हाला. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. खूप सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे. लाल भडक गुलाबाचं फूल पहिल्या शुक्रवारी, वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रत्येक महिलेने माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि त्या फुलावर थोड्याशा हळदी कुंकवाने अक्षता अर्पण करायच्या आहे. यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता असते, काही ग्रह दोष असतील तुमचे, संपून जाईल. पैशांविषयी काही समस्या असतील, आर्थिक टंचाई असेल, लक्ष्मीला घरात बरकत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, स्थिर नसेल, म्हणून ही सेवा जरूर करा. इतकी लक्ष्मी माता प्रसन्न होईल की तुमच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी एका रात्रीत नक्कीच पूर्ण करेल. हळूहळू तुम्हाला अनुभव यायला जरूर सुरू होईल. तुम्ही ही सेवा प्रत्येक शुक्रवारी पण करू शकता. असं प्रत्येक शुक्रवारी एक शुक्रवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा सुरू कराल अशी ही सेवा आहे. उद्या लाल भडक गुलाबाचं फूल जरूर अर्पण करायचं आहे. महिलांनो, उद्या शुक्रवार आहे. आज जरी तुम्ही हळदीचं लेपन उंबरठ्यावर केलेलं आहे
उद्या पण स्वच्छ उंबरठा पुसून घ्यायचा आहे. पहिले वर्षाचे ह्या 8ही दिवस तुम्ही ही सेवा केली ना उंबरठ्याची, तसं तर आपण रोजच उंबरठा पुसतो, हळदी कुंकू वाहतो. पण जेव्हा गुरुवार शुक्रवार आपल्या कुलदेवीचा वार असतो ना, आवर्जून हळदीचं लेपन उंबरठ्यावर जरूर करावं. थोडंसं गोमूत्र, थोडीशी हळद टाका, पातळ जरी लेपन केलं ना चालेल. माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा सेवा करा. एखादं फूल, हळदी कुंकू उंबरठ्यावर अर्पण करा. झालंच तर सकाळी सुद्धा दिवा लावायचा आहे. छोटीशी रांगोळी काढा. आपलं दार इतकं सुशोभित असायला हवं की माता लक्ष्मी कधीच आपला उंबरठा ओलांडून बाहेर गेली नाही पाहिजे. आपली साथ माता लक्ष्मीने कायम ठेवली पाहिजे. आपल्या घरात स्थिर नांदली पाहिजे. असा आपला उद्या मुख्य प्रवेशद्वार इतकं सजवून ठेवा. आंब्याची पानं असतील तर उद्यासुद्धा लक्ष्मीचा शुक्रवार, पहिला वर्षातला लक्ष्मीचा शुक्रवार आहे. आपलं घरदार इतकं स्वच्छ ठेवा, सुशोभित ठेवा. आणि आंब्याची डहाळी लावता आली 5 पानांची तर उद्यासुद्धा आपल्या मुख्य दारावर जरूर लावा. तुळशीचं पूजन करायचं आहे. दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचे दिवे लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री नारायणांचा मंत्र तुळशी समोर उभं राहून हात जोडून जरूर पठण करा. जिथं नारायणांची सेवा होते ना, त्याच घरात लक्ष्मी माता प्रसन्न राहते. म्हणून नारायणांची सेवा नक्की करायचं आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य जरूर अर्पण करा. सकाळी केला चालेल, संध्याकाळी करा. देवी आईला थोडीशी तांदळाची खीर अर्पण करायची आहे नैवेद्यात. तांदळाची नाही करायची, तुम्हाला रव्याची, गव्हाची, शेवयांची जी खीर करायची ना, ती खीर अर्पण करायची आहे. नैवेद्य दाखवा. नंतर तो नैवेद्य प्रसाद स्वरूप तुम्ही सर्वांना वाटू शकता. लहान लेकरं असतील त्यांना वाटा. यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते. देवी आईला तुम्हाला लवंग अर्पण करायचे असतील तर तुम्ही 11 किंवा 21 लवंगसुद्धा अर्पण करू शकता. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला. जेवढ्या लवंग घेतलेल्या असतील ना, तेवढ्या वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ, 1 लवंग हातात घ्यायची, महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा. देवी आईच्या चरणी ती लवंग अर्पण करायची. मग 11 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला. नाही तर तुम्ही 21 वेळा बोलू शकता. सुंदर ही सुद्धा सेवा आहे. दुसऱ्या दिवशी त्या लवंगा एखाद्या लाल कपड्यात बांधून त्यावर रुपयाचं नाणं ठेवावं आणि त्या आपल्या मुख्य तिजोरीत ठेवा. वर्षभर कायमच तुमच्या घरात पैशाला कधी कमी राहणार नाही. ही सेवासुद्धा खूप तुम्हाला फलदायी ठरणार आहे. उद्या 2 हिरव्या काचेच्या बांगड्या आणायच्या आहे. घरात असतील त्या घेऊ नका महिलांनो. हा कोऱ्या बांगड्या आहे आणि तुम्ही त्या वापरलेल्या नाही. अशा 2 हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहे. तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा परडी असेल तुमच्या घरात, बघा बऱ्याच ठिकाणी तुळजा माऊलीची, रेणुका मातेची परडी असते, जी आपण पूर्णाने भरत असतो, तिचा मानपान करत असतो. प्रत्येकाची परंपरा ही वेगवेगळी असते. सगळ्यांच्याच घरात देवी आईची परडी असते असं नाही. त्या परडीत तुम्हाला 2 हिरव्या काचेच्या बांगड्या ठेवायच्या आहे. रोज त्या हिरव्या काचेच्या बांगड्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. पण उद्या संध्याकाळी, उद्या पौष पौर्णिमा प्रारंभ आहे. संध्याकाळी 6:55 ही पौष पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही या 2 हिरव्या काचेच्या बांगड्या, जरा उशीर झाला चालेल, 8-9 वाजले चालेल, 2 हिरव्या काचेच्या बांगड्या घ्या आणि आपल्या देवघरात तुमची परडी वगैरे असेल, देवी मातेजवळ किंवा मूर्ती असेल, टाक असेल देवी आईचा, तिथं तुम्हाला त्या 2 हिरव्या काचेच्या बांगड्या ठेवायच्या आहे. नंतर पौष पौर्णिमा आहे. शनिवारी पौष पौर्णिमा संपूर्ण दिवसभर आहे. त्या दिवसभर त्या बांगड्या तिथंच राहू द्यायच्या आहे. दुसऱ्या दिवशी त्या बांगड्या उचलून घ्यायच्या आणि तुम्ही स्वतःच्या हातात घालायच्या आहे. सुख सौभाग्यात वाढ होईल. तुमच्या पतीवर कधीच कुठलं संकट येणार नाही. उद्या 2 हिरव्या काचेच्या बांगड्या. उद्या पहिला शुक्रवार आहे, वर्षाचा पहिला शुक्रवार आणि पौष पौर्णिमासुद्धा प्रारंभ होत आहे. 2 हिरव्या काचेच्या बांगड्यांची ही सुद्धा सेवा नक्की करा महिलांनो. घरात नाही ठेवायच्या. देवी मंदिर, प्रत्येक घराजवळ देवी मंदिर असतंच. गाव देवी मंदिर असतं. तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं, वैभव लक्ष्मीचं, कुठलंही देवी मंदिर, माऊली एकच आहे, तिथं जरी तुम्ही 2 हिरव्या काचेच्या बांगड्या ठेवून आल्या आणि तुम्हाला जर ओटी भरायची असेल उद्या देवी आईची,
सुंदर दिवस आहे. पौष नवरात्र सुरू आहे. परवापासून नवरात्र समाप्ती आहे. उद्या जर तुम्ही शुक्रवारी देवी आईची ओटी भरली ना, सोन्याहून पिवळं घरात भरा, मंदिरात भरा, पण त्याबरोबर हिरव्या काचेच्या बांगड्या 2 ठेवा ओटीवर, 6 ठेवा, डझनभर ठेवा. देवी आईच्या चरणी हिरव्या बांगड्या उद्या जरूर अर्पण करा. पौष महिना सुरू आहे. बघा, आपण वाण वगैरे तर देऊ, पण देवी आईची ही जर आपण पहिले सेवा केली ना, ते वाण देण्याला इतकं फलदायी ठरणार आहे. उद्या देवी आईच्या चरणी 2 हिरव्या काचेच्या बांगड्या घरात ठेवा किंवा मंदिरात. उद्या ओटी भरायची असेल, खूप सुंदर दिवस आहे. तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता. उद्यापासून 7 दिवस रोज आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू जाळायची आहे. उद्या शुक्रवार आहे. महिलांनो, दादांनो, उद्या देवी आईची आधी गणपती बाप्पांची आरती करा, मग माता लक्ष्मीची आरती करायची आहे, कापूर आरती करायची आहे. आणि कापूर आरती झाल्यानंतर एक उंबरठ्यावर मातीची पंती ठेवायची आहे तुम्हाला. त्यावर फक्त 2 किंवा एखादा मोठा कापराचा तुकडा ठेवा. 2 लवंग घराबाहेर घेऊन जायचं आहे. महिलांनी ही सेवा करायची आहे. 2 लवंग घराबाहेर घेऊन जा. उभे राहा, उंबरठ्याला हात लावा. महिलांनो, तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य निवारण कर, दूर कर. तुझा अखंड आशीर्वाद, लक्ष्मी नारायणांचा अखंड आशीर्वाद आमच्या घरावर राहू दे. माझ्या लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे. माझ्या घरात आर्थिक टंचाई असेल ती दूर कर. लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद आम्हाला मिळू दे. माझ्या घरात पैसा येऊ दे, टिकून राहू दे, बरकत राहू दे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. मी उदाहरण सांगितलेलं आहे तुम्हाला. तुमच्या ज्या इच्छा असेल माता लक्ष्मीला सांगा. मग घराविषयी असेल, कर्ज असेल, तुम्हाला काही पैशांविषयी काही समस्या असतील किंवा दुसऱ्या काही समस्या असू शकतात. घरात मुलं मोठी झालेली आहे, लग्नासारखी आहे, मुलांना शिक्षण, नोकरीत प्रगती मिळू दे. या सर्व इच्छा तुम्हाला उंबरठ्याला हात लावून बोलायच्या आहे. माता लक्ष्मीला कळकळीची प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तुझं अखंड स्थिर वास्तव्य राहू दे. लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा प्राप्त होऊ दे आम्हाला. माझ्या लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे. असं बोलून तुम्हाला उंबरठ्यावर त्या 2 लवंग जाळून टाकायच्या आहे. आता उद्यापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. उद्या शुक्रवार आहे. 7 दिवस लगातार तुम्हाला ही सेवा करायची आहे. मध्ये 4 दिवस वगैरे आले तर मग ही सेवा तुम्ही पुरुष दादांनी जरी केली, घरातल्या दादांनी, तरीही चालेल. पण अखंड सेवा करा. आता कुणीच नाही, राहून गेली सेवा, तर मग 4 दिवस 5 दिवस होऊ द्या महिलांनो, आणि मग पुन्हा तुम्ही लगातार सेवा केली 7 दिवस तरीही चालेल. पण 7 दिवस आपण रोज उंबरठ्यावर संध्याकाळी देवी आईची आरती झाल्यानंतर रोज आपण 7 दिवस लगातार उंबरठ्यावर या 2 लवंगा जाळायच्या आहे. घराला एक रक्षण कवच प्राप्त होईल आणि तुमच्या घरातली लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. तुमच्या घरात पैशाला बरकत राहील. पैसा कधी कमी पडणार नाही. ही सेवा रोज करा महिलांनो. तुमच्या घरात खूप ताणतणाव आहे, भांडणं होत आहे, कटकटी होत आहे, अचानक काही ना काही अडचणी येत असतील, तर काय करायचं आहे? उद्या वर्षाचा पहिला शुक्रवार आहे. एक लिंबू घ्यायचा आहे महिलांनो. छान सेवा आहे, उपाय आहे हा. नक्की करा, चांगलाच रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. चांगला लिंबू घ्यायचा आहे. चांगला लिंबू घ्या. तो लिंबू मध्यभागी नीट कापून घ्यायचा आहे. उभा कापू नका, आडवा कापायचा आहे. महिलांनी लिंबू कापताना कधी पण आडवाच कापायचा असतो, उभा कापू नये. जेव्हा आपण तोटके वगैरे करतो तेव्हा उभा लिंबू कापतात, आडवा लिंबू कापायचा आहे. आणि आडवा लिंबू कापल्यानंतर त्यातील सगळा रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही वापरण्यासाठी भाजीत वगैरे किंवा लिंबू सरबत वगैरे करत असाल तर तो रस वापरायचा आहे, टाकून देऊ नका. तो रस काढून घ्यायचा आहे आणि ते साल उलटे करायचे आहे. जसा दिवा तयार होतो, सर्वांनाच माहीत आहे लिंबाचे दिवे कसे लावायचे. तर एक लिंबू मध्यभागी कापायचं, त्यातला रस काढून घ्यायचा, तो साल उलटा करायचा, मध्यभागी तेल टाकायचं आहे, थोडंसं पुसून घ्या रस वगैरे असेल. नीट ते 2 दिवे तयार करून घ्यायचे आहे. त्यात तुम्हाला फुलवाट टाकायची आहे. 2 तुपाचे दिवे तयार करायचे आहे तुम्हाला. थोडं थोडं तूप टाकलं चालेल.
थोड्या वेळ जरी चालले ना ते दिवे चालेल. असं 2 दिवे तुम्ही चांगले तयार करून घ्यायचे, फुलवात टाका. ते दिवे एखाद्या ताटलीत वगैरे ठेवा. हळदी कुंकू वाहून पूजा करा माता लक्ष्मी समोर. तुमच्या अडचणी बोलून घ्यायच्या आहे आणि ते दिवे माता लक्ष्मी समोरच तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या इच्छा माता लक्ष्मीला सांगितल्यानंतर ती ताटली उचलायची, ते दिवे उचलायचे आणि तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मुख्य दाराशी लावायचे आहे. आता फ्लॅटमध्ये वगैरे राहतात, तुम्हाला जागा नाही लावायला, अजिबात कुणी लावू देत नाही, मग ते दिवे माता लक्ष्मी समोरच राहू द्यायचे आहे. त्यासमोर तुम्ही जरी सेवा केली, माता लक्ष्मीची महालक्ष्मी अष्टकाची सेवा करू शकता तुम्ही. यामुळे सुद्धा घरातल्या अडचणी दूर होतात. भांडणे, तणाव, घरात काही वेळा खूप नकारात्मकता वाटते की म्हणजे शांतताच राहत नाही. घरात कुणी ना कुणी आजारी पडतं, काही ना काही विनाकारण घरात तक्रारी निर्माण होतात, मुलांना अडचणी येतात. असं जर होत असेल ना तर उद्या पहिला शुक्रवार आहे, 1 लिंबाचा हा उपाय जरूर करा. 2 दिवे करा तयार लिंबूचे आणि ते आपल्या देवघरात माता लक्ष्मी समोर लावा आणि नंतर तुम्ही ते मुख्य दाराशी ठेवायचे आहे. ते विझल्यानंतर शांत झाल्यानंतर तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिले, चांगला 24 तासाच्या आत चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे. लिंबाच्या खाली ते दिवे लावताना काहीतरी आसन घ्या, ताटलीत वगैरे ठेवा, एखाद्या कागदावर ठेवा. असेच दिवे ठेवू नका. त्याचबरोबर घरात खूप पैसा हवा आहे तर असा एक दिवा लावून बघा महिलांनो. काय करायचं आहे, दर शुक्रवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता उद्या तर पहिला शुक्रवार आहे वर्षाचा. 2 मातीच्या पंत्या लागणार आहे. एका मातीच्या पंतीत, खालच्या मातीच्या पंतीत तुम्हाला जाडं मीठ, समुद्री मीठ भरून घ्यायचं आहे. थोडं भरलं तरीही चालेल. त्यावर दुसरा दिवा ठेवायचा आहे तुम्हाला. त्या दिव्यात फुलवात टाकायची आहे, तूप टाकायचं आहे. आता तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकतात, पण तुपाच्या दिव्याने घरातलं वातावरण प्रसन्न होतंच, त्याबरोबर माता लक्ष्मीसुद्धा खूप प्रसन्न होते. मग खालच्या मातीच्या पंतीत जाडं मीठ ठेवा, त्यावर दुसरी पंती ठेवा, त्यावर फुलवात ठेवा, थोडं साजूक तूप टाका गाईचं आणि माता लक्ष्मीला तुम्हाला इच्छा बोलून घ्यायची आहे. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. दिव्याखाली आसनसुद्धा द्यायचं आहे. तांदळाची रास करा, एखाद्या ताटलीत दिवा ठेवा, हळदी कुंकू एखादं फूल वाहून माता लक्ष्मीला प्रार्थना करून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घरातला पैसा टिकून राहतो. विनाकारण जो खर्च होत असेल तो सुद्धा थांबून जाईल. घरात सगळ्या व्यक्तींचं आरोग्य नीट राहील. कधीच म्हणजे औषध पाणी किंवा दवाखान्यात जो विनाकारण खर्च होत असेल तो सुद्धा थांबून जाईल. आरोग्यदायी राहाल, पैशाला पैसा टिकून राहील. 24 तासाच्या आत तुमच्या घरात पैसा येऊ लागेल असा सुंदर दिव्याचा हा उपाय आहे. तुम्ही तुमच्या घरात जर खूप ताणतणाव आहे तर उद्या पहिल्या शुक्रवारी लिंबाचे हे 2 दिवे पण लावू शकतात किंवा तुमच्या घरात पैशांविषयी काही अडीअडचणी असतील तर मातीच्या 2 पंत्या घेऊन तुम्ही असा मिठावर सुद्धा एक दिवा लावू शकता. यामुळे आपल्या घरात चांगले रिझल्ट दिसून येतात. उद्या पहिला शुक्रवार, वर्षातला पहिला शुक्रवार आहे. खूप चांगला दिवस आहे. उद्या पौष पौर्णिमासुद्धा प्रारंभ होत आहे. आपल्या कुलस्वामिनीची जेवढी सेवा करायची असेल ना, उद्या ओटी भरा, देवी आईवर कुंकुमार्चन तर सर्वांनी करायचं आहे. कुलदेवीचा टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, फोटो असेल, 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, नाहीतर माता लक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः किंवा नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा बोलत सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल, कुलदेवीचा टाक असेल, कुंकुमार्चन सर्व महिलांनी जरूर करा. दुसऱ्या दिवशी ते कुंकू नीट एखाद्या डबीत साठवून ठेवा. वर्षभर लावा. सुख सौभाग्यात वाढ होईल. तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. मुलाबाळांची प्रगती होईल. मुलंसुद्धा कुठं जात असतील, पती जात असतील कामानिमित्त, शिक्षणासाठी, मुलांनासुद्धा ते कुंकू लावा. खूप चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील.
उद्या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी देवी आईने तुम्हाला हे 2-4 संकेत दिले तर समजून जा, दुःखाचे दिवस संपलेले आहे. देवी आईची कृपा, लक्ष्मी मातेची कृपा झालेली आहे. एखादी कन्यारत्न दिसली, स्वप्नात दिसू दे किंवा प्रत्यक्ष दिसू दे, तिला नमस्कार करा. साक्षात लक्ष्मी स्वरूप ती तुम्हाला दिसणार आहे. समजून जा, हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे. एखादं फुलपाखरू दिसलं, तुमच्या अवतीभोवती घुटमळत आहे फुलपाखरू एखादं, समजून जा, हा सुद्धा खूप सुखाचा शुभ संकेत आहे. घुबड दिसलं, स्वप्नात दिसू दे किंवा प्रत्यक्ष दिसू दे, 2 साळुंक्या दिसल्या तुम्हाला एकत्रित, तर नमस्कार करा. या सर्व शुभ संकेतांना नमस्कार जरूर करा. माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि नमस्कार करा. झाडू दिसला तुम्हाला, स्वप्नात दिसू दे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि अचानक तुमच्या दृष्टीला झाडू दिसला, मग केरसुनी असू दे किंवा मोठा झाडू असू दे कुंचा, हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. तुम्ही जे दिवा लावलेला आहे देवघरात, त्यात एखादं फूल दिसलं, कमळासारखं, गुलाबासारखं किंवा वेगळा काही आकार असेल, जास्वंदाचं फूल वगैरे, असा शुभ संकेत जर दिसला, दिव्यात सुद्धा एखादं फूल तयार झालेलं दिसलं, चकोर निर्माण झाली म्हणजे चंद्र, अर्धा चंद्र दिसला तुम्हाला तुमच्या दिव्यात, तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे. नारळ दिसलं, ओटी दिसली तुम्हाला, प्रत्यक्षात दिसू दे किंवा स्वप्नात वगैरे दिसू दे, हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. चिमण्यांचा चिवचिवाट तुम्हाला ऐकू आला, तुमच्या बाल्कनी असेल, खिडकी असेल, बिल्डिंग बाहेर, घराबाहेर, ह्या सुद्धा खूप शुभ संकेत आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे आणि तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे. वर्ष कसं तुम्हाला सोन्यासारखं जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.